या कल्याणमध्ये काय स्थिती आहे? कल्याण खाडी किनाऱ्यावर बांधण्यात आलेला गणेश घाट तसंच चौपाटी संपूर्ण पाण्याखाली गेलेली असताना त्याला लागून असलेल्या गणेश घाट वस्तीमध्ये खाडीचं पाणी शिरलंय। इथं 15 कुटुंब वास्तव्यास असून सर्व मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात। दुपारी 4 वाजल्यापासून पाणी भरायला सुरुवात झाल्यानंतर स्थानिक मच्छीमार मदतीला धावून आले आणि त्यांनी या लोकांचं स्थलांतर करायला सुरुवात केली। मात्र महापालिका प्रशासन अद्याप कुठलीही यंत्रणा आली नसल्याची तक्रार इथले रहिवासी करता आहेत। 15 कुटुंबांचा जीव इथं टांगणीला लागलेला, यांच्या मदतीला धावून आलेले आहेत ते स्थानिक मच्छीमार। मात्र अद्याप महापालिकेची कोणती यंत्रणा इथं धावून आलेली नाहीये। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी। मी सध्या उभा आहे कल्याणच्या गणेश घाट येथे। गणेश घाट जो आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे कल्याणचा, आणि इथे ज्या याला लागून असलेली जी वस्ती आहे गणेश घाट वस्ती, त्या वस्तीमध्ये संपूर्ण पाणी गेलेलं आहे। जवळजवळ 6 ते 7 फुटापर्यंत पाणी इथे आलेलं आहे। आपण इथे बघू शकतो की कशा प्रकारे हे जे घर आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि हळूहळू जात आहे। इथे एकंदर 60 जणांची वस्ती आहे। या 60 जणांना महानगरपालिकेकडून अद्याप कुठलीही रेस्क्यू टीम आलेली नाही आहे। जे इथले स्थानिक कोळी लोक आहेत ते लोक यांना वाचवत आहेत। या होडीमधून त्यांचं सगळी कुटुंब आहे, त्यांचं सामान आहे ते हळूहळू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आतापर्यंत 10 जणांना इकडनं बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि अजून सुद्धा हे रेस्क्यू ऑपरेशन कोळी लोकांचं सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।